आशिष जी, तुम्ही सच्चे मुंबईकर आहात, क्रिकेटवर तुमचं प्रेम आहे. IPL सुरू आहे. IPL कडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचं थोडंसं महाराष्ट्राच्या राजकारणाशी साधर्म्य दिसून येतं. कोण कुठला प्लेअर 2007 सालचा आज कुठे खेळतोय काहीही कळत नाही. कोणीतरी लोकप्रिय असतो एखादा नेता, त्याला लोकप्रिय आहे म्हणून त्याला ब्रँड अँबॅसेडर किंवा मेंटॉर म्हणून नेमलं जातं. नेमक्या दोन टीम्स 2013च्या सुमारास त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात, त्या टीम फुटतात, त्याच्यातलाच एकाला दुसऱ्या टीमचा कॅप्टन केलं जातं. 2 वर्षांनी पुन्हा एकदा त्याच टीम IPL मध्ये येतात. महाराष्ट्राच्या राजकारणाची तशीच IPL झाली आहे का? आशिष शेलारांमधल्या राजकीय निरीक्षकाला काय वाटतं भाजप नेत्यापेक्षा? क्रिकेट हा जेंटलमॅन्स गेम आहे असं आपण समजत होतो, पण IPL ने ते पूर्णतः पुसून माझा काढलं. भरोसा आहे. क्रिकेट हा जेंटलमॅन्स गेम आहे आणि राजकारणात सुद्धा जेंटलमॅन गेम चालतो. नक्की. कारण उत्तर कारण दिलंय. कारण IPL मध्ये ऑप्शन आहे आणि इकडे तुमचं ऑप्शन असं आहे की ED CBI म्हणायचं की तो माणूस तिकडे ऑप्शन तिकडे येतो. मग यांना माझा प्रश्न थेट आहे ना, जे आज त्याला विरोध करतात, कुठल्याही व्यक्तीना मी नाव घेत नाही, तो त्यांच्याकडे असताना क्लीन कसा होता? मग आज जसं खेळाडू तुम्ही म्हणालात माझ्या टीमकडे आहे तर तो चुकीचा, पण जिथून आला तिथे त्याच कॅरेक्टरवर तो होता तेव्हा तो बरोबर होता. हा प्रश्न विचारणारा दुटप्पी आहे की? ते तुमच्याकडे पण तेच होतं. हर्षवर्धन पाटलांपासून रवींद्र वायकर म्हणजे तुमच्याकडे किंवा तुमच्या मित्रपक्षांकडे आहे. भाजपची भूमिका कन्व्हिक्टेड कुठल्याही आरोपीला घेणार नाही.